कसे आहात बाळांनो? मस्त मजेत. आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो स्पेशली आपण बनवलेला आहे की 10वी नंतर काय, सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न बेटा. पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नाही, पूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना की 10वी नंतर काय करावं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेटा, लक्षात ठेव. ओके, यामध्ये सगळ्यात मेन आपण कन्फ्युजन आहोत. एनडीएचं प्रिपरेशन करू, जेईचं करू की नीटचं करू? बेटा सगळ्यात मोठं सांगतो, जेव्हा आपण 10th मधून 11th मध्ये येतो त्यावेळेस आपली एनर्जी खूप हाय असते, बट ऍक्च्युअल जेव्हा आपण प्रिपरेशन करतो त्यावेळेस एनर्जी आपली लो झालेली असते. तर त्यासाठी बाळांनो सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही कोणताही डिसिजन घेत असताना सायन्सला ऍडमिशन तर घेणारच आहात, त्याच्याबद्दलचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामध्ये बेटा सगळ्यात मेन डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे की सर मी पीसीएम घेऊ, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेऊ की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊ? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाळांनो, याच्याबद्दलचा काहीच प्रॉब्लेम नाही. बर, आता बरेचशा मुलांचं होतं काय, जे विद्यार्थी पीसीबी घेतात म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, कोण विद्यार्थी घेतात? ज्या विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत मॅथ अवघड जायचं ते विद्यार्थी म्हणतात बायोलॉजी सोपा असतं, मी बायोलॉजी घेतो, त्यात गणित नाहीत. बरोबर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेटा. बट असं नाहीये बाळांनो, तुम्ही जरी मॅथ सोडत असाल तर तुम्हाला फिजिक्स विषयामध्ये सुद्धा गणित विषयाची गरज पडते. तर माझं सजेशन असं असेल की 11th साठी पीसीएम घ्यावं, 11th साठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी घ्यावं. त्यानंतर 12th ला तुम्ही मॅथ ड्रॉप करू शकता, बायोलॉजी बी ड्रॉप करू शकता. लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. लगेच ऑप्शन क्लोज करू नका बेटा, मला असं वाटतं, हे माय पर्सनल सजेशन. ओके, तुम्हाला ते कितपत आवडेल कितपत नाही हे तुमचं डिसिजन आहे, बट माझं सजेशन असेल की पीसीएम बी घ्यावं आणि दोन्ही ग्रुपची प्रिपरेशन करत असताना तुम्हाला काय जमतंय त्याचबरोबर बेटा फोकस एकाकडे करा. एक तर पीसीएम कडे करा किंवा पीसीबी कडे करा, तुम्हाला काय बेस जमतं ते चालेल. तिन्ही एक्झाम तुम्ही सोबत करतात, काही काही विद्यार्थी असतात तिन्ही एक्झाम सोबत प्रिपरेशन करतात, काही हरकत नाही. बट तुम्हाला ते जमतंय का, तुमच्याकडून ते होतंय का, या सगळ्या गोष्टी बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि यासाठी याची सिलेबस काय असतो, एनडीएचा जेईचा सिलेबस काय असतो, नीटचा सिलेबस काय असतो, या सगळ्यांसाठी मी एक ब्रिज कोर्स मी लॉन्च केलेला आहे बेटा, फ्री ब्रिज कोर्स. या कोर्स मध्ये तुम्हाला सिलेबस लेवल मी सांगणार आहे. रोज संध्याकाळी आपलं याचं लेक्चर होणार आहे. हे लेक्चर तुम्ही अटेंड करा, त्यानंतर तुम्हाला सिलेबसची लेवल समजेल आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की आपण या तिन्ही पैकी कोणत्या प्रिपरेशन मध्ये बसतोत का. जर बसत असेल तर वेल अँड गुड, नसेल बसत तर अजून एक ऑप्शन तुमच्याकडे आहेच बेटा. एमएचटी सीईटी नावाची एक बेस्ट एक्झाम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, पीसीएम साठी सुद्धा आणि पीसीबी साठी सुद्धा बेटा, काहीच प्रॉब्लेम नाही, यामधूनही तुम्ही बेस्ट करू शकतात. ह्या एक्झामची लेवल थोडी सोपी आहे. तुम्ही बघा, शेवटी तुम्हाला हेच करायचंय की ते करायचे. माझं सजेशन तुम्हाला आहे, तुम्ही निर्णय घ्या तुमचा की काय करायचं, बट अभ्यास करावा लागतो. हे 11वी सायन्स आहे, 10वी पर्यंत वेगळ्या गोष्टी असतात बेटा आणि 11वी 12वी थोडं वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. माझं पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण सजेशन असेल की तुम्ही व्यवस्थित निर्णय घ्या, निर्णय बदलू नका, व्यवस्थित प्रिपरेशन करा, मुलांना जास्त प्रेशरही देऊ नका. आणि यासाठी आपण एक बॅच चालू केली, 10th मूव्हिंग 11th टी ब्रिज कोर्स. हा कोर्स नक्की जॉईन करा बेटा, जॉईन करायला विसरू नका, कारण कोर्स कसा आहे बेटा, फ्री आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती किंवा युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाळांनो. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला पुढील जो व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ मी बनवणार आहे की 11वी ऍडमिशनची ऑनलाईन प्रोसेस कशी आहे किंवा कॉलेज किंवा ऍडमिशन कसे सिलेक्ट करायचे. आणि जर तुम्हाला यापेक्षा जास्त काउन्सिलिंग हवं असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी किंवा एनडीए जेईई नीट एक्झामिनेशनचं, तर गोज टू गुगल आणि गुगल वरती जाऊन बाळांनो तुम्हाला सोमनाथ सर केमिस्ट्री अँड सिटी कोचिंग क्लासेस सर्च करायचंय आणि त्यानंतर तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात किंवा डायरेक्टली व्हिजिट करू शकतात. सिटी कोचिंग क्लासेस अहिल्यानगर दिल्ली गेट बेटा, इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकतात. तर आपण भेटूयात बाळांनो पुढे. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ऍडमिशन साठी, तुमच्या पुढे ब्राईट फ्युचर साठी आणि तुम्ही जो डिसिजन घेतला असेल त्यासाठी बाळांनो व्यवस्थित प्रिपरेशन करा. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.